अकोले तालुक्याच्या देवठाण गावात मंगळवारी सायंकाळी घडलेला भयानक बिबट्या हल्ला जिल्ह्यातील लोकांमध्ये भीती आणि संताप निर्माण करून गेला आहे. घराबाहेर अंगणात खेळत असलेल्या 3 वर्षीय कुमारी कविता लहानू गांगड वय वर्ष 3 हिला बिबट्याने उचलून नेल्याची नोंद मिळाली. रात्री उशिरा तिचा मृतदेह गावाजवळील हिवरगाव रस्त्याच्या परिसरात आढळून आला. या घटनेचे तपशील असे की गांगड कुटुंब देवठाण शिवारातील हिवरगाव रस्त्यावर राहते. मंगळवारी सायंकाळी 6:30 ते 6:45च्या सुमारास अंधाराचा फायदा घेऊन कविता घराबाहेरच्या अंगणात एकटी खेळत असताना बिबट्याने तिला उचलून नेल्याने कुटुंबीय आणि गावकरी सांगत आहेत. या बातमीने परिसरात त्वरित खळबळ उडालेली आहे. स्थानिकांनी वनविभागाला घटनास्थळी बोलवले आहे. वनविभागाचे अधिकारी कर्मचारी, कोथरूड येथील रुग्णालयाचे कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ आणि गांगड कुटुंबियांनी रात्री उशिरापर्यंत कविताला शोधले. अखेर तिचा मृतदेह वास्तव्याच्या जवळच आढळला आणि पुढील प्रक्रिया करण्यासाठी कोथरूडच्या रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले, असे परिसरातील माजी सरपंच आणि पंचायत समितीचे माजी सदस्य अरुण शेळके यांनी म्हटलेलं आहे. रोज 1-1 लाख वाढतो त्यांची म्हणून तुम्ही आले हल्ला होईल. मग काय करशाल तुम्ही? आता किती पंधरे लावले रोज रोज करायला पाहिजे. याच भागामध्ये लोकांच्या जेवढे नाव दिले ना, तुम्हाला नाव किती दिले? 17 नाव. आता तुम्ही पिंजरे लावा, पिंजरे लावून त्यात बकरं ठेवा. मोकळे पिंजरे लावून असं झालेलं आहे. हा, पिंजरे लावा. आता तुम्हाला यादी पूर्ण दिली, साऱ्या गावातली यादी दिली. आता एवढं वाचून घ्या. तोपर्यंत इथल्या गाड्या नेऊ नका. आम्हाला वाटलं पाहिजे तो आहे. अरे नाही रे, बरोबर आहे. कुत्रे सारखे बिबटे इकडे झाले. अरे मामा तुम्ही सगळे अरे मला पण आहे ना, 2 धरले म्हणजे काय सगळे मला काय करायचं लोकेशन काय सरपंच याच्याकडे परत आपण कार्यकर्ता आहे, लोकेशन सांगतोय. चला आज आले चला रेस्क्यू टीम घ्या ना तिथं. या घटना घडल्यानंतर पिंजरे लावण्यात काय मजा नाहीये. त्याच्या घरातलं लेकरू गेलं ना, त्याला विचारा काय वेळ नाही. असं नाही चालत. तुम्ही सगळं करा, बाकी सगळं आम्ही करू. साहेब एक अर्ध नाही ना इथं. दुसरी गाडी बोलवा. बिबट्याला काय काय करत नाही. बिबट्याला काय खायचं, बाकीचे बिबटे पकडा, मग हे बिबटे घेऊन जा. आलं का लक्ष? आमच्या ताब्यात आम्हाला अधिकार दे. बिबटे तुमचे कर्मचारी यायची गरज नाही. आमच्या परिसरात बिबट्याचा आम्हीच बंदोबस्त करू ना. बाहेर फिरणं सुद्धा लोकांना मुश्किल झाले. आपले पण पोरे बारीक बारीक पोरं उचलून गेले राहते. अरे पट्ट्याचे पट्टा चला या
तुमच्या किती गाया खाल्या सांगा. किती गाया खाल्ल्या, काय सांगा सरपंच किती गाया चार कानोडी माझी स्वतःच्या खाल्या, एक कोंबडा खाला, एक कुत्र खालं आणि एक कोंबडी. किती दिवस झाले सरपंच सांगा या घटनेला. तुम्हाला इथून हालता येणार नाही. काय ठेवते वाकच काय त्याच्यामध्ये गोरे द्यावा, गोरे कुत्रे द्यावा. अरे मामा काय केलं का त्याच्यानंतर 2 बकरे दिले भाऊ. ही एक गाडी बोला हो डोंगरे साहेब. गाडी बोला बोल बा बोला इकडे गाडी बघा अण्णा गाडी थांबून बाकीचे जोपर्यंत होत नाही तो गाडी ठेवतात. कशाला घेऊन जायचं यांना राहू दे दोन वाघ पकडले म्हणजे सगळे देवठाचे वाघ पकडले का यांना थांबून द्यावा ना. यांना काला सोडी द्या. गाडी राहू द्या त्याला काय होतं. त्याला खाद्य देऊ ना आपण. आणि ऐका ना रात्री 2 बकरे दिले, 2 कोंबड्या दिले, आज दिले. गडबड होईल दिले रे स्वतः मग गोऱ्याचे 2 अहो एवढी काळजी वाघच घेण्यापेक्षा ते माणसांची घ्या ना तुम्ही. त्याला काय होणार त्या बिबट्याला. त्याने आमचं पोरं त्याला खायला देतो ना साहेब. आणतो 2-3 किलो. तुम्हाला त्या बिबट्याची काळजी येतो इकडे पाठवून तिकडे पाठवू. त्याला काय होणार त्या बिबट्याला. उत्पन्न काय सांगा गाडी जाऊ देऊ नका रे पोरं. चला रे तिकडे गाडी लाडू. बिबट्यांची काळजी करण्यापेक्षा लोकांची काळजी करा. अण्णा त्या गाडी तिकडे घ्या. सरकारी दवाखान्यात घ्या. इथे कशाला रस्त्यावर काय सोय घ्या. तिकडे घ्या. इथे काय तमाशा करतो तिकडे घ्या. तिकडे घ्या ना. बोला ना तुम्ही काय सरकारी दवाखान्यात घ्या ना. तिकडे आपण परवा दिवशी त्यांची वाट बघू काय करायचं ते. शुक्रवारी आपला मोर्चा आहे सकाळी 8 वाजता 2 दिवसात. यांनी जर बिबटे जर पकडले नाही तर शुक्रवार नंतर ते बिबटे आपण पकडून त्यांचं काय करायचं ते आपण पाहू. आपल्या पद्धतीने करू. आपण काय परत मध्ये यायचं नाही. आले तर आपण काय करायचं ते करू बरं का. हे बघा साहेब तुम्हाला आम्ही सगळ्यांच्या वतीने सांगतो 2 दिवसातून बिबटे पकडा. जर 2 दिवसात तुम्हाला बिबटे सापडले नाही तर ते बिबटे आम्ही पकडून त्याचं काय करायचं आम्ही ते करू. परत तुम्ही मध्ये येऊ नका. बोलू नका. माणूस मेला तर तुमचा बिबट्या मारत तुम्ही कारवाई करता. तुमचा माणूस मेला कोणावर कारवाई करायची. सरळ त्यापेक्षा तुम्ही 2 महिने 2 घटना झाल्या देवठांमध्ये. 2 महिने 2 घटना झाल्या. आपण त्यांना 2 दिवसाची मुदत दिली. आज आणि उद्या तुम्हाला काय करता येईल ते बघू. परवा आम्ही आमच्या पद्धतीने काय करायचं आम्ही ठरवू. आमच्या पद्धतीने तुम्हाला काय पाठवू नका. अखेरची 5,000 रुपये श्रद्धांजली वाहण्यासाठी मी आपल्या सर्व
धडक मारली दाराला निघालं काही कमी जास्त झालं तर अजून चुकीची घटना नको म्हणून एवढं सोपं नाही दादा एवढी जर पब्लिक बघली त्या दाराला धक्का देईल अजून काही चुकीची असं काय रोज मारतात रोज इकडे विचारते बारीक पोरगी नेली आपल्या घरी बारखाली पोर आहे दोन नंतर सेवा तेव्हा कोण होते बाकीचे काय उपयोग नाही एवढं पोरग बिचारा केलं काय ठेवलं शिल्लक वाघाला संरक्षण एवढं संरक्षण गाडी कुठे ती बोलवा बोललो आम्ही कधी वाघाला काय करत पण आमचे पण पोरं गेली माणसं गेली तुम्ही हे दोन बिबटे पकडले ना सगळे तुम्ही निघून झाले असं नाही चालत ना रोज हल्ले इथून मागं काय दक्षता घेतली आपण
हे पण तुम्ही आम्हाला डिटेल सांगा की माणसं खायला तुम्ही हे सोडले हे पण सांगा. हा प्रश्न आहे. उत्पन्न काय एक मिनिट याला पुढे जाऊ दे. याचे जरा पेक्षा आहे 2-3 सगळे पकडले गणेश किल्ले आपण ऍडिशनल बरं का साहेब, ऐका ना, ऍडिशनल टीम बोलवा, तुमचे एक्स्ट्रा पिंजरे बोलवा आणि एकदा एक मोहीम चांगली सक्सेस राबवा. नुसतं द्यावं त्यांचा पैसे त्यांना बोलू द्या. तुम्ही बोला. शांत बसा, 2 मिनिट शांत बसा. बोला. अहिल्यानगर जिल्हा, नाशिक जिल्हा आणि या दोन्ही जिल्ह्यामध्ये आणि जुन्नर खाली आपल्याला जे लागून आहे जुन्नर, तर या तिन्ही क्षेत्रामध्ये म्हणजे बिबट्याची संख्या ही भयानक आहे. त्याच्यामध्ये काय तुमचं कोण आपलं वन विभाग आहे ते आपण रोज आपल्या परीने जे होतंय ते करत. आता जे आमचे मला बोलू द्या आणि मी बोलल्यानंतर मग तुम्ही मला प्रश्न विचारा, मला अजून उपप्रश्न विचारा, काही विचारा, मला काही आम्ही उत्तरच द्यायला आहे इथं. तर ह्याच्यामध्ये आपले उपवन संरक्षक आहेत, यांनी आत्ताच बिबट्याची इथं नसबंदी करावी आणि हा केंद्राच्या अखेरीतला हा विषय आहे. तर नागपूरवरून देखील आपला प्रस्ताव वरती गेलेला आहे. ऐका, मला बोलू तर द्या पहिले. सगळी ऐका ना. आणि आपलं आम्ही रोज सगळीकडे पाहतो, रोज लोक मागणी करतात, पण ते होतंय का नाही. तुमची परमिशन कधी येणार तर आमचे लेकर बाळ काय करायचं. हे झाला ह्याच्याचा कायमस्वरूपीचा उपाय. आता सध्याचे जे आहेत तर ह्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी पिंजरे लावणं, आला फोन की लगेच तात्काळ टीम येणं. आज पुण्याला रेस्क्यूचं ऑपरेशन आम्ही आता सकाळपासून आता 3 पासून आहे मी आहे. तर इथं आम्ही रेस्क्यूचं लगेचच करणं, पकडणं, आम्ही आमच्या ह्याने आमचे प्रयत्न समजा जरी एखादी घटना जर घडली तरच तुम्ही पिंजरे लावता. तिथं वाघ सगळीकडे आहेत. आमचं पोरगा गेलं म्हणून तुम्ही पिंजरा लावला, इतर वेळेस नाही लावत. अहो ते आत्ता लावले साहेब. एखादी घटना तुम्ही सगळे बिबटे पकडा. हा बिबट्या तुमच्या ताब्यात, हा बिबट्या ताब्यात देणार नाही. सर काय एवढी रेस्क्यू टीम आहे कशासाठी? त्याशिवाय हा बिबट्या तुमच्या ताब्यात देणार नाही. सर तुम्ही कारवाई करा ना, तुम्हाला स्पॉट दाखवतो. चालू द्या. काहीतरी काढल्याशिवाय येणार नाही. गणेश किल्ले म्हणून थांब ना बाबा, बोलू दे त्याला. बोलत होता आम्ही सांगतो. ऐका ना, 2 बिबटे पकडले ना आम्ही चाललो निघून. करे सर इथं सुळट अख्खा. हा बिबटे त्यांच्या ताब्यात देऊ नका. एखाद्याचा बळी गेला मग पिंजरे घेऊन येतील. तुम्हाला मान्य नाही. त्याच्यामुळे हे बिबटे सगळे पकडले सोडू नका. नाही पाहिजे. थांब ना तुम्ही. अजून शिवारामध्ये काम करा. मला म्हणले ना, ऐका आता लोकेशन जरी असेल तरी नाही अहो तुमच्याकडे आहे ना. आता आज कसे शोधले यांना विचारा ना. हे सांगतात पुढे निघले रवाना करा. तिकडे बोलवा सगळे या बिबट्याला आम्ही काही मारणार नाही. हा राहू द्या ना इथं सर, त्याला खायला घालू आपण. मग यांच्याकडे चला चला ना सर, एक टीम चला ना, रेस्क्यू टीम येईलच ना, चला ना. बरं
आज आणि उद्या तुम्हाला काय करणार परवा आम्ही आमच्या पद्धतीने काय करायचं आम्ही ठरवू. परवा तुम्ही सामोरं नका येऊ. तुम्हाला काय मोठे अधिकारी हे लोक त्या भाषेत बोलणार नाही तुमच्याशी. आज आम्ही तुमच्याशी चांगलं बोलून राहिलो. उद्या 2 मिनिटं आम्ही उद्या तुमच्याशी या भाषेत बोलणार नाही साहेब. आज तुम्हाला विनंती करू राहिलो. आम्ही रात्री होणार होतो. तुमची सगळी आम्ही परिस्थिती पाहिली. तुम्ही जे काय करत होता ते सगळं आम्ही रात्री ते हे केलं. ह्या पोरांनी ना रात्री सगळे तुमचा नरभक्षक बिबट्या असताना हे पोरग होतं रात्री जाऊन डेअरिंग करून आम्ही ते शोधलं सगळं. लक्षात घ्या जर आम्ही ना इतका तुमचा नरभक्षक बिबट्या घुसत असताना जर आम्ही घुसू शकतो ना तर त्याचं काय करू शकतो तुम्ही कल्पना करा. मग पुढचं काय करू शकतो परत तुम्ही म्हणू नका भाऊ काय झालं पद्धतीने करू. 2 दिवसात डायरेक्ट आहे ना डायरेक्ट काय फरक पडतो कोण काय करेल ते करेल. ठीक आहे नुसते आणू नका. एक मिनिट आहे बघा पोरं मी तर माझं क्लिअर म्हणणं आहे तुमची रेस्क्यू टीम काय करेल ती करेल. आमच्या पोराला अधिकार द्या. आजच्या आज सगळे बिबटे तुम्हाला दिसतील करून टाकू. नाही आमच्या पोरं मदतीला घ्या. तुमचे रेस्क्यू टीम काय काय करेल तुम्हाला ते तिकडे लागू. सुद्धा आता जर गेले ना याच्या 2 बिबटे असतील. घाटावरती 2 कालवडे रात्रीच त्याच्यात ठेवायला काय तर द्या पाहिजे. 2 महिने झाले पिंजरा लावून रात्री काय ठेवलं रात्री येऊन गेला तिथे. आज आपण जे पिंजरा लावलाय ना तिथे येऊन गेला रात्री. मी आता स्वतः जात नाही मध्ये. हो मग रात्री आपला विषय फोटो काढून ठेवलाय का. फोटो नाही काढले आहे ना अजून तिथेच मग तो कोणते अडकू द्या काय तेच पाहिजे. येऊ द्या त्याच्यामध्ये काय सोडणारच आहे का. त्याला रक्त लागलं ना रक्त लागलं तुम्ही आता हे बिबटे जर पकडला उतरवाले इकडे सोडतात असं आम्हाला समजलं. असं नका करू. इकडे ते पहिले पण तुम्ही संख्या वाढवा. आमच्या गणेश खिंडी आमचे पोरं मदतीला घ्या ते तुम्हाला मदत करतील. आमच्या गणेश खिंडीत यांनी एक पिंजरा लावला होता. 15 दिवस त्या पिंजरा जागर होता. त्याच्यामध्ये काहीच घातलं नाही काहीच गेलं नाही. कसं जर त्याच्यामध्ये जायचं पिंजरा घेऊन येतात ना बाकी सगळे आणि ते आपल्याला सांगतात त्याच्यामध्ये तुमच्या पदर तुम्ही टाका. असं नाही ते तुमच्या पद्धतीने परवा दिवशी त्याची वाट बघू काय करायचे ते. शुक्रवारी आपला मोर्चा आहे. सकाळी 8 वाजता मोर्चा. बिबटे जर पकडले नाही तर शुक्रवार नंतर ते बिबटे आपण पकडून त्यांचं काय करायचं ते आपण पाहू. आपल्या परत मध्ये यायचं नाही. आले तर आपण काय करायचं ते करू. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर
9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com.